या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. महापालिकेच्या निवडणुकीत ताकदवान पक्ष बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवडणूक काळात मिरजेत 1 आणि निवडणुकीपूर्वी 1 अशा 2 सभा घेतल्या. या सभेतून त्यांनी चांगली बांधणी करत शहराच्या विकासाचे व्हिजन जनतेसमोर मांडले. अर्थ खात्याच्या चाव्या माझ्याकडे आहेत, शहरात सत्ता द्या असं आवाहन त्यांनी 20 दिवसांपूर्वी जनतेला केलं होतं. सत्तेत सहभागी होण्याचे संख्याबळ झाले, पण काळाने घाला घातला आणि अजितदादांचे बुधवारी अपघाती निधन झालं. त्यामुळे मिरजेतील सभेच्या आठवणीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता भावूक झालेत. बारामती येथील प्रचार सभांसाठी अजितदादा पवार मुंबईतून बारामतीला येत होते, मात्र बारामती येथे विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी सांगली, मिरज व कुपवाड शहरात वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी मनाला चटका लावणारी होती. महापालिकेच्या निवडणुकीतील आठवणीने आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्यासह अनेकांचाच अश्रूचा बांध फुटला. महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी 9 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मिरजेत आले होते. त्यावेळी त्यांची जाहीर सभा झाली होती. महापालिकेच्या सत्तेची गणिते आता आखली जात असतानाच अजितदादांच्या निधनाचं वृत्त पसरलं. त्यामुळे अजितदादांचं हे शेवटचं भाषण सांगलीला अखेरचं ठरेल असं कोणालाही वाटलं नाही. महापालिकेच्या सत्तेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात मंगळवारी चर्चा झाली होती. राष्ट्रवादीबरोबर दुरावा नको, भाजपने मोठा भाऊ म्हणून 2.5 वर्ष उपमहापौरपद आणि 2 वर्ष स्थायी समिती सभापतीपद द्यावे अशी मागणी अजितदादांनी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील बघू काय तर देऊ, तुम्ही लांबचे आहात काय असं सांगितलं होतं. भविष्यात राष्ट्रवादी सत्तेत जाईल, उपमहापौर किंवा इतर पदे राष्ट्रवादीला मिळतील, पण हे बघण्याचं स्वप्न अजितदादांचं अपुरंच राहिलं. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचं आज विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले. यामुळे महाराष्ट्रात 28 ते 30 जानेवारी 2026 या 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याचं सामान्य प्रशासन विभाग, राजशिष्टाचार या विभागामार्फत कळवण्यात आले. या 3 दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरण्यात येईल. तसेच ज्या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील असं कळवण्यात आले. आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस मुख्यालय तसेच महापालिकेच्या मुख्यालयातील राष्ट्रध्वज हा अर्ध्यावर आणला होता. यावेळी शासकीय कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णामाळी यांच्यावर काल चाकूने खुनी हल्ला झाला. या प्रकरणी 2 संशयितांना शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण काय यासाठी पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. सुनील माळी हे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. माळी काल दिवसभर कामावर होते. सायंकाळी ते मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. यावेळी बायपास रस्त्यावर त्यांनी चहा घेतला. नंतर ते मित्रासह कलानगर येथील घराकडे गेले. यावेळी त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून आलेले 2 हल्लेखोर दबा धरून बसले होते. माळी हे दुचाकीवरून उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने पोटात उजव्या बाजूला वार केले. वार इतका वर्मी होता की तो चाकू अडकून बसला. माळी यांच्या मित्राने आरडाओरडा केल्यानंतर
संशयित हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. माळी यांच्या मित्रांनी तातडीने टिंबर एरियातील एका खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केलं. या ठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार केले. हल्ल्यातील दोघांना आज सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. हल्ला कोणत्या कारणातून केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही असे निरीक्षक सुगावकर यांनी सांगितले. अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर टिंबर एरियातील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पुढील उपचारासाठी धामणी रस्त्यावर एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अजितदादा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला शिस्तप्रिय नेते मिळाले होते. शब्दाला जागणारा, सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन राजकारण करणारे नेते म्हणून अजितदादा पवार यांची ओळख होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवडी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या राजकारणात खरी बोलणारी माणसे कमी असतात. खरं बोलायला धाडस लागतं आणि ते अजितदादा पवार यांच्याकडे होतं. माझ्यासारख्या एका अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केले. त्यांच्या वलयावर आणि ताकदीवर आम्ही जगत होतो, पण तोच नेता आता आमच्यात राहिला नाही. आम्ही पोरके झालोय. आता सच्चा नेता कधीच राजकारणात दिसणार नाही. दादांची छाया डोक्यावरून निघून गेली आहे. सर्व घटकातील विशेषतः राजकीय क्षेत्राचं मोठं नुकसान झालं असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसेच कदम कुटुंबासाठी अत्यंत दुःखदायक आणि दुःखद आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याने एक खंबीर, अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते म्हणाले, गेल्या सुमारे 36 वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या प्रशासकीय अभ्यास, ठाम निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुणांच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं वलय निर्माण केलं होतं. त्यांचे कार्य, योगदान आणि नेतृत्व सदैव स्मरणात राहील. 35 वर्ष प्रशासकीय अभ्यासामुळे त्यांची राजकारण आणि प्रशासनावर छाप होती. राज्याच्या राजकारणात त्यांनी एक मोठा वलय निर्माण केला आहे. या वाईट प्रसंगी पवार कुटुंबियांसोबत आम्ही आहोत. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो अशी प्रार्थना. भारती विद्यापीठ तसेच समस्त सांगली जिल्ह्याच्या वतीने विश्वजित कदम यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या निधनाने आपले वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ही दुःखद बातमी समजताच डॉक्टर विश्वजित कदम हे बारामतीकडे रवाना झाले असून ते पवार कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत. अजित पवारांच्या निधनाने या देशाचं मोठं नुकसान झाले. त्यांच्या देशाची तसेच महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची कुवत असलेले ते नेते होते. शत्रूलाही त्यांच्या मृत्यूने धक्का बसला असेल अशी प्रतिक्रिया श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दिली आहे. ते म्हणाले, अजित पवारांचं आकस्मिक निघून जाणं हे महाराष्ट्र देशाच्या दृष्टीने अतिशय अनपेक्षित आहे, घातकारी आहे. अत्यंत लढाऊ नेतृत्व असलेली व्यक्ती अशी आकस्मिक निघून जाईल असं शत्रूलाही वाटलं नसेल. त्यांचं कर्तृत्व, बुद्धिमत्ता, झळाळी हे सगळे गुण लक्षात घेता त्यांची आपल्या देशाला अत्यंत आवश्यकता होती असे भावनोद्गार शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी काढले. भगवंताने का तू त्यांना काढून घेतलं, अतिशय दुःख होते. ते अजून काही वर्ष महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकले असते. अतिशय समर्थपणे नेतृत्व करण्याची कुवत असलेली व्यक्ती अचानक गेल्याने आम्हाला दुःख होत आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे नवीन राजापुरी हळद सौद्याचा शुभारंभ बुधवारी झालाय. हळद सौद्याच्या शुभारंभाला 6,000 पोत्यांची आवक झाली. कर्नाटकातील जागनूर येथील शेतकऱ्याच्या हळदीला सर्वाधिक 28,000 रुपये क्विंटलला भाव मिळाला. मागील काही दिवसांपासून नवीन हळदीचा हंगाम सुरू झाला. या पार्श्वभूमीवर नवीन हळदीचा शुभारंभ बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे यांच्या हस्ते झाला. सुरपाश्व ट्रेडिंग कंपनी, राजेंद्र बाळगोंडा पाटील या दुकानात कृष्णमूर्ती मारुती हनुमानावर या शेतकऱ्याची हळद रुपये 28,000 रुपये प्रति क्विंटल या उच्चांकी दरात मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली.
हळद सौद्याच्या पहिल्या दिवशी 6,025 पोत्यांची आवक झाली. कमीत कमी 13,000 ते जास्तीत जास्त 28,000 इतका दर झालाय. सांगली बाजार समिती सांगली येथे सर्व शेतकरी बांधवांनी आपली हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणावी असे आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केले. यावेळी संचालक शशिकांत नागे, प्रशांत पाटील मजलेकर, काडाप्पा वारद, सचिव महेश चव्हाण, सुनील केळुसकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, मनोहर सारडा, दीपक चौगुले, श्रीकांत मर्दा, दिलीप आरवाडे, सतीश पटेल, नितीन पाटील व असोसिएशनचे पदाधिकारी, हळद खरेदीदार, अडते, शेतकरी, हमाल, तोलाईदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची धक्कादायक बातमी समजताच तासगाव शहरात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या निषेधार्थ व श्रद्धांजली म्हणून तासगाव शहरात स्वयंस्फूर्तीपणे कडकडीत बंद पाळण्यात आलाय. सकाळपासूनच व्यापारी संघटना, व्यावसायिक, शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी दुकाने, बाजारपेठा आस्थापने बंद ठेवत अजितदादांप्रती शोकभावना व्यक्त केली आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि मुख्य रस्ते ओस पडलेत. वाहतूक ही मर्यादित प्रमाणात सुरू होती. अजितदादा पवार यांचे तासगाव तालुक्यावर विशेष लक्ष होते. विकास कामे, शेतकरी प्रश्न, पाणीपुरवठा, शिक्षण व पायाभूत सुविधांसाठी त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे तासगावकरांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर होता. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनाने नागरिकांमध्ये तीव्र शोक भावना उमटली आहे. शहरातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्र येत 2 मिनिटे स्तब्धता पाळून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आठवणींना उजाळा दिला. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते. परिस्थिती शांततेत राहावी यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे सळसळत्या उत्साहाने भारले गेलेले व्यक्तिमत्व होते. दादा कधी कंटाळले आहेत किंवा त्यांनी कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष केले आहे असे कधीच घडले नाही. राजकारणात अलीकडच्या काळात दिलेला शब्द पाळणारे फार थोडे नेते होते. त्यापैकीच अजितदादांचं नाव घ्यावं लागेल. राजकारणातला दादा माणूस हरपल्याची प्रतिक्रिया सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे. व्यक्तिशः माझे आणि दादांचे खूप स्नेहपूर्ण असे संबंध होते. मला ते नेहमीच आदराने आणि प्रेमाने वागवायचे. सांगली विधानसभा क्षेत्र किंवा सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील कोणतेही काम घेऊन गेलो तरीसुद्धा दादा लगेच त्याची दखल घ्यायचे. अधिकाऱ्यांना बोलावून आदेश द्यायचे. त्यांनी काही शंका उपस्थित केल्या तर हे लोकांच्या हिताचे काम आहे, झालेच पाहिजे असं थेट सांगायचे. आमदार गाडगीळ कधीही व्यक्तिगत काम घेऊन येत नाहीत, लोकांची कामे घेऊन येतात असंही ते नेहमी म्हणायचे. मी 11 वर्षांपूर्वी सांगलीतून पहिल्यांदा आमदार झालो. त्यावेळी माझी त्यांची नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भेट झाली होती. मला ते हसत हसत म्हणाले, गाडगीळ साहेब, तुमचा पिढीजात सराफीचा व्यवसाय सोडून तुम्ही इकडे कुठे राजकारणाकडे आला आहात. दादांनी माझ्या कोणत्याही कामाच्या बाबतीत त्यांनीच कधीच दुजाभाव केला नाही. पक्षाचा किंवा पक्षीय राजकारणाचा विचार केला नाही. शिक्षणाचा मूलभूत अधिकार RTE कायद्याअंतर्गत सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवार अखेर 200 शाळांनी नोंदणी केली आहे. शाळेचा ऑनलाईन नोंदणीसाठी शुक्रवारपर्यंत मुदत असून 2 दिवस बाकी आहेत. शासनाने सन 2026 ते 2027 या शैक्षणिक वर्षासाठी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रियेस मान्यता दिलेली आहे. त्यासाठी शाळांना नोंदणीसाठी 9 जानेवारीपासून लिंक उपलब्ध करून दिली आहे. शाळांनी या लिंकवर आपली ऑनलाईन नोंदणी केली आहे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार या कायद्यान्वये राज्य शासनाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये 25% जागा आरक्षित ठेवल्या जातात. या जागांच्या प्रवेशासाठी नवीन शैक्षणिक वर्षात शासनाकडून मान्यता दिली जाते. त्यानुसार सन 2026 ते 27 साठी RTE अंतर्गत 25% राखीव जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक ओपन केल्यापासून आज अखेर जिल्ह्यातील 200 शाळांनी त्यावर नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये सुमारे 1973 जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित होणार आहेत. सन 2025 ते 2026 शैक्षणिक वर्षासाठी RTE अंतर्गत प्रवेशासाठी 218 शाळांनी नोंदणी केली होती. यामध्ये 2082 जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या. मात्र ठराविक शाळेतच प्रवेश हवा या कारणावरून काही जागा रिक्त राहिल्या होत्या. शाळांची ऑनलाईन नोंदणी करताना त्यांचे अक्षांश रेखांश दिले आहेत. त्यामुळे पालक शाळा निवडताना त्यांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आतील, 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरातील तसेच 3 किलोमीटरच्या पुढील शाळांची माहिती मिळते.